नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. सम इम्पॉर्टंट डिफेक्टिव्ह व्हर्ब्स याने म्हणजेच काही सदोष क्रियापदं याविषयी आपण मागील 4 व्हिडिओजमध्ये माहिती जाणून घेतली. आजच्या व्हिडिओमध्ये काय करत आहे तर आज आपल्याला सोडवण्यासाठी एक एक्सरसाइज याने एक संच देत आहे. मी दिलेले व्हिडिओज बघून हा संच तुम्ही स्वतः सोडवा आणि तुमच्या वरिष्ठांकडून किंवा तज्ज्ञांद्वारे जे कोणी इंग्रजीचे चांगले जाणकार आहेत त्यांच्या मदतीने तुमचे उत्तर चेक करा. चला तर अधिक वेळ न घालवता सुरू करूया. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू इंग्लिश. तो सायकलवर चढू शकतो. तो लांबचा प्रवास निश्चित करू शकतो. मी त्याला ऑफिसमधून काढून टाकू शकतो. त्याला असं करायची हिंमत नव्हती. त्याने पूर्ण काम करण्याचे आव्हान दिले. तू मनमानी करू शकतोस. कदाचित तुला ते स्थान भेटेल. देव करो आणि तुला एक पुत्र प्राप्ती हो. आपण यासाठी खातो की जिवंत राहू शकू. आपल्याला आज्ञेचे पालन करावेच लागेल. त्याला पुस्तक लिहिण्याची हिंमत नव्हती. त्याने पुस्तक लिहिण्याचे आव्हान दिले. त्याला जायची गरज नाही. आम्हाला नियमांचे पालन अवश्य करावे लागेल. जे काही तो करू शकत होता त्याने केलं. आता काही शब्दांचे अर्थ देतो आहे. चढणे म्हणजे टू राईड. TORIDE टू राईड म्हणजे चढणे. प्रवास करणे म्हणजे जर्नी. ठरवणे म्हणजे कव्हर. निकालना टू टर्न आउट म्हणजे काढून टाकणे म्हणजे टर्न आउट. मनमानी करणे टू हॅव वन्स ओन वे. स्थान जॉब. पुत्रप्राप्ती होणे म्हणजे टू बी ब्लेस्ड विथ सन. जिवंत राहणे टू लिव्ह. आदेश ऑर्डर. पाळणे म्हणजे ओबे. मी दिलेली माहिती आपल्याला नक्कीच समजली असेल. आपण हा सराव संच सोडवून आपला विश्वास दृढ कराल आणि अशा प्रकारची नवनवीन वाक्य तयार करून आपलं इंग्रजीचं ज्ञान अधिकाधिक पद्धतीने वाढवाल अशी आशा करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.